कोणत्या ब्रँड्सला कोलॅबोरेशनसाठी अप्रोच करावे, आपल्याकडे एवढे जास्त फॉलोअर्स पण नाही, तरी पण आपल्याला पेड कोलॅबोरेशन हे कसे मिळेल? काही क्रिएटर्स फक्त 2000-3000 फॉलोअर्स असताना सुद्धा पेड कोलॅबोरेशन त्यांना कसे मिळते? इंस्टाग्रामवर फक्त रील्स टाकून लोक हजारो रुपये कशा प्रकारे कमवतात? सो बेसिकली या सर्व गोष्टी स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. सो बेसिकली आपल्याला लाखो फॉलोअर्स असण्याची गरज नाही आहे. या व्हिडिओमध्ये मी स्टेप बाय स्टेप तुम्हाला कोलॅबोरेशनविषयी सर्व काही एक्सप्लेन करणार आहे. सो हाय गाईज, मी आहे रीना आणि तुमचा कोणताही वेळ वाया न घालवता आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करू. ब्रँड कोलॅबोरेशन म्हणजे काय? जेव्हा एखादा ब्रँड तुम्हाला त्यांचा प्रोडक्ट तुमच्या रील्सद्वारे, व्हिडिओद्वारे, तुमच्या कंटेंटद्वारे प्रमोट करायला सांगतो आणि त्याच्या बदल्यात पैसे, फ्री गिफ्ट किंवा फ्री प्रोडक्ट देत असतो, या सर्व प्रोसेसला ब्रँड कोलॅबोरेशन असे म्हणतात. जनरली 3 टाईपचे कोलॅबोरेशन असतात: बार्टर कोलॅबोरेशन, पेड कोलॅबोरेशन, रिइम्बर्समेंट कोलॅबोरेशन. आता बार्टर कोलॅबोरेशन म्हणजे काय? तर बार्टर कोलॅबोरेशनमध्ये ब्रँड तुम्हाला पैसे देत नाही, तर तो आपल्याला फ्री प्रोडक्ट पाठवत असतो. तर त्या फ्री प्रोडक्ट किंवा फ्री फूड, फ्री सर्व्हिसच्या बदल्यात आपल्याला आपल्या व्हिडिओच्या मार्फत कंटेंट बनवून द्यायचा असतो आणि तो त्यांचा प्रोडक्ट जो आहे तो प्रमोट करायचा असतो. इन शॉर्ट म्हणजे प्रमोशनच्या बदल्यात फ्री गोष्ट मिळते, त्यालाच बार्टर कोलॅबोरेशन असे म्हणतात. सेकंड म्हणजे पेड कोलॅबोरेशन. आता पेड कोलॅबोरेशन ही क्रिएटर्समध्ये सर्वात जास्त पॉप्युलर असणारे कोलॅबोरेशन आहे. पेड कोलॅबोरेशन म्हणजे जेव्हा एखादा ब्रँड त्यांचा प्रोडक्ट किंवा त्यांच्या सर्व्हिसबद्दल आपल्याला प्रमोशन करायला सांगतो आणि त्या प्रमोशनच्या बदल्यात ब्रँड आपल्याला पैसे देत असतो, तर याच प्रोसेसला पेड कोलॅबोरेशन असे म्हणतात. सिंपल भाषेत सांगायचे झाले तर कंटेंट बनवण्यासाठी पैसे मिळणे म्हणजेच पेड कोलॅबोरेशन. आता रिइम्बर्समेंट कोलॅबोरेशन म्हणजे काय? तर रिइम्बर्समेंट कोलॅबोरेशनमध्ये आपल्याला प्रॉडक्ट स्वतःच्या पैशांनी बाय करायचे असते आणि त्या प्रॉडक्टबद्दल कंटेंट बनवून द्यायचे असते आणि त्यानंतर ब्रँड आपल्याला पैसे परत करत असतो, तर यालाच रिइम्बर्समेंट कोलॅबोरेशन म्हणतात. पण मी जनरली असं सजेस्ट करेल की तुम्ही रिइम्बर्समेंट कोलॅबोरेशन हे करू नका. यात जास्तीत जास्त फ्रॉड होण्याची शक्यता असते. काही फेक ब्रँड्स जे असतात ना, ते आपल्याला प्रॉडक्ट तर बाय करायला सांगतात, पण नंतरून ते पैसे परत करत नाही किंवा आपल्याला पेड करत नाही. त्याच्यामुळे रिइम्बर्समेंट कोलॅबोरेशन हे करू नका. मोस्टली क्रिएटर जे आहेत ना, पेड कोलॅबोरेशन आणि बार्टर कोलॅबोरेशन जास्त करतात. त्यातही पेड कोलॅबोरेशन जे आहे ना, ते खूप जास्त पॉप्युलर आहे. आता सर्वात जास्त पडलेला प्रश्न म्हणजे कोलॅबोरेशनसाठी किती फॉलोअर्स लागतात? आजकाल लाखो फॉलोअर्स असण्याची गरज नाही आहे. तुमच्याकडे जर 1000, 3000 किंवा 5000 जरी फॉलोअर्स असतील तरी तुम्ही इझिली कोलॅबोरेशन हे करू शकता. पण त्यासाठी आपल्याला कंटेंटची क्वालिटी चांगली असणे महत्त्वाचे आहे. आपल्या ऑडियन्सचा ट्रस्ट, व्ह्यूज आणि आपल्या व्हिडिओजला किती एंगेजमेंट येते, या सगळ्या गोष्टी खूप जास्त महत्त्वाच्या आहेत. तर या गोष्टीवर जास्तीत जास्त फोकस करण्याचा प्रयत्न करा. कोलॅबोरेशन मिळवण्यासाठी प्रोफाईल कसं असावं? जर आपलं प्रोफाईल हे प्रोफेशनल दिसत नसेल तर ब्रँडसुद्धा इग्नोर करतात आणि त्याच्यामुळे आपलं प्रोफाईल जे आहे ना, प्रोफेशनल आणि क्लीन असणं खूप जास्त महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळे आपलं बायो स्ट्रॉंग ठेवा, आपलं कंटेंट कन्सिस्टंट ठेवा. महत्त्वाचे जे रील्स असतात, व्हिडिओज असतात, तर त्यांना हायलाईट करून ठेवा. बेस्ट व्हिडिओज पिन करा. आपलं कॉन्टॅक्ट इन्फॉर्मेशन द्या. कॉन्टॅक्ट इन्फॉर्मेशनमध्ये ईमेल असणं जास्त गरजेचं आहे, जेणेकरून ब्रँड्सला आपल्याशी कॉन्टॅक्ट करायला इझी होईल. ब्रँड्सला DM कसा करायचा? आता बिगेस्ट प्रॉब्लेम म्हणजे ब्रँड्सला DM कसा केला पाहिजे, मेसेज कसा केला पाहिजे? तर ब्रँड्सला DM करताना, मेसेज करताना जास्त लाँग पॅराग्राफ नको, मेसेज अगदी शॉर्ट आणि प्रोफेशनल ठेवा. मी तुम्हाला ब्रँड्सला DM कसा करायचा याचा आहे ना फोटो किंवा स्क्रीनशॉट अटॅच करून देईल, तर तुम्ही त्यानुसार किंवा तुमच्या कंटेंटच्या अनुसार आहे ना त्यात थोडेफार एडिट करून तुम्ही तो मेसेज ब्रँड्सला पाठवू शकतात, जेणेकरून तुम्ही कोलॅबोरेट करू शकतात. कोलॅबोरेशनसाठी ब्रँडकडून किती पैसे चार्ज केले पाहिजे? बिगिनर्सला आहे ना प्राइसिंग माहिती नसते. सो बेसिकली प्राइसिंग जे आहे ना, किती पैसे चार्ज करायचे ते आपल्या व्ह्यूजवर, आपल्या व्हिडिओच्या एंगेजमेंटवर आणि आपल्या कंटेंटच्या क्वालिटीवर डिपेंड असतं. तर जे स्मॉल क्रिएटर्स आहेत त्यांना एका रीलचे 500 ते 5000 रुपयापर्यंत ब्रँड्स पैसे पेड करत असतात आणि जे मीडियम क्रिएटर्स आहेत त्यांना तर 10,000च्या पुढेच ब्रँड हे पैसे पेड करत असतो. 10,000च्या पुढे म्हणजे एका रीलचे 10,000च्या पुढे पेड करत असतो. ट्रस्ट मी गाईज, कोलॅबोरेशनमध्ये, कंटेंट क्रिएशनमध्ये खूप
चांगली अमाऊंट आहे। तुम्ही तुमचा एफर्ट्स देत असतात, शूटिंग करणे, एडिटिंग करणे, स्क्रिप्टिंग करणे, त्याच्यानंतर आपला टाईम त्यात देणे, तर या सर्व गोष्टींना खूप जास्त व्हॅल्यू आहे। त्याच्यामुळे आपल्या व्ह्यूजनुसार, आपल्या मेहनतीनुसार, आपल्या कंटेंटच्या क्वालिटीनुसार तुम्ही ब्रँड्सकडून पैसे चार्ज करा। लास्ट बट नॉट द लीस्ट, प्लीज 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 या चुका करू नका। फेक फॉलोअर्स आणू नका। फेक फॉलोअर्स आहे ना ब्रँड्स लगेच ओळखतात, त्याच्यामुळे आपले फॉलोअर्स जे आहेत ना ते जेन्युइन असू द्या। रँडम काहीही कंटेंट पोस्ट करू नका। आपला व्हिडिओचा कंटेंटचा नीच जो आहे ना तो क्लिअर ठेवा। आपले कम्युनिकेशन स्किल्स इम्प्रूव्ह करा, प्रोफेशनल राहा। आणि एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, ब्रँड कोलॅबरेशन हे फॉलोअर्सपेक्षा जास्त ट्रस्टवर चालत असते। आज स्मॉल क्रिएटर्स आहात, पण उद्या मोठ्या मोठ्या ब्रँडसोबत तुम्हाला काम करता येऊ शकते। जर हा व्हिडिओ युजफुल वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सर्वात इम्पॉर्टंट म्हणजे सबस्क्राईब करायला विसरू नका।